साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात सोमवारी दुपारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर व त्यांच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत मंगळवारी सदर बाजार पोलिसांकडे चौकशी केली असता अजून याबाबत चौकशी सुरू आहे। CCTV फुटेज पाहून पुढील कार्यवाही होईल अशी माहिती देण्यात आली। गणेश वानकर यांच्यासह 7 ते 8 व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे। युवा सेनेचे प्रदेश सचिव वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याच्या निमित्ताने तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। हुज्जत घालून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची माहिती लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी दिली। सन्माननीय वरुणजी देसाई साहेब हे दौऱ्याला आले होते आणि त्यांना रूट दाखवण्याचं काम माझ्याकडनं होत असताना पार्किंग हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये मी करत असताना योग्य ठिकाणी करत असताना मुद्दामून तिथं काही जिल्हा प्रमुख गणेश वानकर आणि त्यांचे हस्तक हे माझ्या अंगावर आले आणि त्यांनी पार्किंगचं निमित्त करून माझ्याशी भांडणं करण्याचा प्रयत्न केला। आज हे पार्किंगचं निमित्त आज माझ्याशी झालं, परंतु सातत्याने 1995 सालापासून आपण बघतोय की या परिवारानं या शहरामध्ये गुंडगिरी, राजकीय गुंडगिरी करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे। पक्षामध्ये कोणाला मोठं होऊन द्यायचं नाही, कोणाला बोलून द्यायचं नाही, कोणाला चालून द्यायचं नाही, हे जे अनेक बळी पडलेले आहेत। उत्तम प्रकाश खंदारे साहेब असू देत, मनीष काळजे असू देत, अजय दासरे असू देत, अनेक म्हणजे मी नावं जेवढी सांगेल तेवढं तुम्हाला कमी आहे। आमची एकच विनंती आहे की मी जिल्हा प्रमुख म्हणून 9 वर्ष पक्षामध्ये काम केलं होतं, शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून 9 वर्ष काम केलं होतं। माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीही कुठलीही भांडणं केली नाहीत, मतभेद केले नाहीत, गटबाजी केली नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं। आणि हे त्यांना पटत नसल्यामुळे मी सगळ्यांना घेऊन जातोय, सगळ्यांना एकत्र काम करतोय, हे त्यांना पटत नसल्यामुळे त्यांनी आणि त्यांचे गुरु आणि त्यांचा समूह ह्या सगळ्यांनी मिळून माझ्यावर आज एक कटकारस्थानाचा भाग म्हणून आज अक्षरशः मला जीवे मारण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला। मी होतो म्हणून चलाखीनं वागलो, माझा जीव वाचलाय। आणि असं जर होत असेल तर इथनं पुढं आम्ही यांची गुंडगिरी सहन करू शकत नाही। ह्यासाठी मी पोलिसांना संरक्षण मागणार आहे, माझ्या जीविताला धोका होतोय म्हणून। आणि आज ह्यांच्या वागण्यामुळे पक्षाचं नुकसान होत आहे हे मी पक्षाला दाखवून देणार आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंकडे सुद्धा ही रितसर माहिती मी माझ्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। नाही, माझा वाद कोणाबरोबरच नाही। गेले मी 9 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं। तुम्ही सगळेजण पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती माझी कारकीर्द। मी कोणाशी भांडणं न करता, संघर्ष न करता फक्त मी राजकीय संघर्ष विरोधकांशी केला, विरोधी पक्षांशी केला, आंदोलनामध्ये केला। माझ्याकडे एक सुद्धा वैयक्तिक गुंडगिरीची माझ्यावरती केस नाही आहे, एक सुद्धा माझ्यावरती कुठले घाणेरडे आरोप नाही आहेत। मी फक्त पक्ष काम केलं। हे त्यांचं कटकारस्थान आहे की मी सक्रिय व्हायला लागलो पक्षामध्ये। मी काय, माझ्यासारखे अनेक जण सक्रिय होणार आहेत पार्टीमध्ये, परंतु मी सक्रिय व्हायला लागलो, मी सक्रिय होऊ नये म्हणून हा त्यांचा एक प्रयत्न होता आजचा।